लॉरेन्स बिश्नोई कुप्रसिद्ध बिश्नोई गँगचा लीडर सिद्धू मुसेवाला बाबा सिद्दीकींच्या हत्येपासून ते सलमान खानच्या घरावर हल्ला करण्यापर्यंत बिश्नोई गँगची दहशत मोठी आहे. लॉरेन्स बिश्नोई स्वतः जेलमध्ये असला तरी त्याच्या एका शब्दावर कोणाचाही टप्पा पाडण्याची ताकद त्याच्या गँगमध्ये आहे असंच म्हटलं जातं. पण आता याच लॉरेन्स बिश्नोईचा खेळ लवकरच संपणार असं बोललं जाऊ लागलंय. कारण ठरलंय अमेरिकेचं एक डेडली ऑपरेशन. अमेरिकेच्या FBI नं भारतातल्या 3 आंतरराष्ट्रीय टोळ्यांविरुद्ध ऑपरेशन हार्डबॉल सुरू केलंय. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश आहे या टोळ्यांची दहशत, विशेषतः लॉरेन्स बिश्नोईचं नेटवर्क उद्ध्वस्त करणं. या कारवाईत आतापर्यंत 3 देशांमधून 24 जणांना अटक झाली आहे. 37 लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल झालंय. यामध्ये 2 आरोपी असे जे भारताच्या जेलमधून आंतरराष्ट्रीय गँग्स चालवत आहेत, ज्यांची नावं आहेत लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया. FBI नं अमेरिका आणि कॅनडामध्ये घडलेल्या गुन्ह्यांसाठी त्यांना जबाबदार धरलंय. त्यामुळे आता भारत सरकार लॉरेन्स बिश्नोईला अमेरिकेच्या हवाली करण्याच्या चर्चा सुरू झाल्यात. नक्की घडलंय काय? अमेरिकेचं ऑपरेशन हार्डबॉल काय आहे? यामुळे लॉरेन्स बिश्नोईचा गेम ओव्हर झाल्याचं का म्हटलं जात आहे? लॉरेन्स बिश्नोईला आता अमेरिकेच्या हवाली केलं जाईल का? सगळं जाणून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. 3 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. तारीख 18 जून 2023. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबियामध्ये एका व्यक्तीची हत्या झाली. ती व्यक्ती गुरुद्वाऱ्यातून बाहेर पडली असताना 2 जणांनी तिच्यावर तब्बल 34 गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला. हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव होतं हरदीप सिंग निज्जर. निज्जर हा खलिस्तान चळवळीतला प्रमुख नेता होता. खलिस्तान चळवळ ही भारतात वेगळ्या शीख देशाची मागणी करते. परदेशात राहणाऱ्या अनेक शीख धर्मियांवरती निज्जरचा प्रभाव होता, पण भारत सरकारनं त्याला दहशतवादी घोषित केलं होतं. निज्जरची कॅनडात हत्या झाली आणि कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी यासाठी थेट भारत सरकारला जबाबदार धरलं. ट्रुडो यांनी कॅनडाच्या संसदेत दावा केला की निज्जरच्या हत्येमागं भारतीय एजंट्सचा हात असू शकतो. भारत सरकारनं हा आरोप लगेचच फेटाळून लावला. या मुद्द्यावरून भारत आणि कॅनडाचे संबंध प्रचंड ताणले गेले होते. हे संबंध एवढे खराब झाले होते की दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजदूतांना काढून टाकलं होतं. यामुळे भारत आणि कॅनडातली व्यापार चर्चा काही काळ थांबवण्यात आली होती. पुढे ट्रुडो यांची कॅनडातली सत्ता गेली आणि हळूहळू 2 देशांमधले संबंध पुन्हा एकदा नॉर्मल व्हायला सुरुवात झाली. आता अमेरिकेनं याच हरदीप सिंग निज्जरच्या हत्येसाठी भारताच्या तुरुंगात कैद असलेला गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईला जबाबदार धरलाय. अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनं लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा सगळ्यात जवळचा साथीदार गोल्डी ब्रारवरती निज्जरच्या हत्येचा आरोप लावलाय. अमेरिकेच्या FBI नं भारतातल्या 3 आंतरराष्ट्रीय गँग्स विरोधात ऑपरेशन हार्डबॉल सुरू केलंय. या गँग्स आहेत बिश्नोई गँग, जग्गू भगवानपुरिया गँग आणि रविंदर सिंग धांडा नेटवर्क. ह्या ऑपरेशन अंतर्गत अलीकडेच अमेरिका, कॅनडा आणि युरोपमधल्या 50 पेक्षा जास्त ठिकाणी एकाच वेळी छापे टाकण्यात आले. यामध्ये आत्तापर्यंत 24 जणांना अटक करण्यात आली आहे. यापैकी 11 जणांना अमेरिकेतून पकडण्यात आलंय, तर बाकी आरोपींना कॅनडा आणि स्पेनमधून अटक झाली आहे. म्हणजेच ही कारवाई फक्त अमेरिकेपुरती मर्यादित नाही हे स्पष्ट होतं. या प्रकरणी अमेरिकेत 37 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल झालंय. तसंच तपास यंत्रणांनी जवळपास 1000 किलो अंमली पदार्थ, या गँग्सकडे असलेली अनेक शस्त्रास्त्र आणि हजारो डॉलर्सची बेकायदेशीर रक्कमही जप्त केली आहे. थोडक्यात बिश्नोई गँगवर आता अमेरिकेचा हातोडा चालायला सुरुवात झाल्याचं बोललं जाऊ लागलंय. 1 जुलैला अमेरिकेच्या फेडरल ग्रँड ज्युरीनं लॉरेन्स बिश्नोई विरुद्ध 9 प्रकरणांमध्ये आरोप निश्चित केले. अमेरिकेचं म्हणणं आहे की लॉरेन्स बिश्नोई हा सोशल मीडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून स्वतःला देशभक्त आणि धार्मिक व्यक्ती दाखवत होता. या इमेजचा वापर करून तो भारत, अमेरिका आणि इतर देशांमध्ये आपल्या गँगसाठी नव्या लोकांची भरती करत होता. तो जेलमध्ये असला तरी तस्करी करून आणलेले फोन आणि इंटरनेट कॉलिंग डिव्हाइसेसचा वापर करून जगभरात आपल्या गँग्स चालवत होता. त्याच्याच आदेशावरून अनेक हत्या, गोळीबार, किडनॅपिंग तसंच मानवी आणि अंमली पदार्थांच्या तस्करीच्या घटना घडल्या. लॉरेन्स बिश्नोईनं त्याच्या गँगमधल्या लोकांना वेगवेगळी जबाबदारी दिली होती. यामध्ये सत्येंद्र सिंग उर्फ गोल्डी ब्रार, रोहित गोदारा आणि सुखराज सिंग कंग यांचा समावेश होता. गोल्डी ब्रार आणि रोहित गोदारा जगभरातल्या गँग मेंबर्सना बिश्नोईच्या नावानं आदेश द्यायचे. अमेरिकेनं आरोप लावलाय की याच गँगनं कॅनडामध्ये हरदीप सिंग निज्जरची हत्या केली आहे. या आरोपानंतर FBI नं गोल्डी ब्रारवरती
बक्षीसही जाहीर केलंय. जी व्यक्ती गोल्डी ब्रार बद्दल माहिती देईल तिला अमेरिकेच्या सरकारकडून $50,000 म्हणजेच 45 लाख रुपयांपर्यंतचं बक्षीस मिळणार आहे. लॉरेन्स बिश्नोईशिवाय अमेरिकेनं गँगस्टर जग्गू भगवानपुरियावर सुद्धा आरोप लावलेत. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार जग्गू भगवानपुरिया आधी लॉरेन्स बिश्नोईचाच माणूस होता, पण नंतर तो बिश्नोईचा शत्रू झाला. यानंतर जग्गू स्वतः इंटरनॅशनल गँग चालवायला लागला. लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया हे दोघंही सध्या भारताच्या जेलमध्ये कैद आहेत. अमेरिकेचा आरोप आहे की या गँग्सनी आपलं नेटवर्क चालवण्यासाठी भारतातले काही पोलीस अधिकारी आणि सरकारी अधिकाऱ्यांना आपल्या बाजूनं करून घेतलंय. थोडक्यात काय तर भारतातल्याच अधिकाऱ्यांच्या मदतीनं बिश्नोई गँग आणि जग्गू गँग जगभरात ऑपरेट होत असल्याचा आरोप अमेरिकेनं केलाय. आरोप असा आहे की पंजाब पोलीसचे एक SHO गुरिंदरजीत सिंग नागरा हे या गँगसोबत मिळून काम करत होते. ते बिश्नोई गँगच्या शत्रूंना खोट्या केसेसमध्ये अडकवण्याचं काम करत होते. FBIचं म्हणणं आहे की नागरा हे होशियारपूरच्या तांडा ठाण्याचे SHO आहेत. त्यांनी या गँग्सच्या मदतीनं लॉस एंजेलिसच्या एका कुटुंबाकडून खंडणी म्हणून तब्बल 3 ते 4 कोटी रुपये उकळण्याचा प्रयत्न केला. अमेरिकेत गुरलाल सिंग नावाचा भगवानपुरिया गँगचा एक सदस्य होता. त्यानं लॉस एंजेल्सच्या एका कुटुंबाला खंडणीसाठी धमकी दिली होती. पण जेव्हा त्या कुटुंबानं खंडणी देण्यास नकार दिला तेव्हा गुरलाल सिंगनं SHO गुरिंदरजीत सिंग नागरा यांच्याशी संपर्क साधला. त्यानं नागरा यांना 3 लोकांची नावं दिली. ही 3 लोक लॉस एंजेलिसच्या कुटुंबियांचे नातेवाईक होते. FBIच्या म्हणण्यानुसार नागरा यांनी धमकी दिली की या 3 लोकांना आम आदमी पार्टीचे नेते बलविंदर सिंग यांच्या हत्या प्रकरणात अडकवलं जाईल. नागरा हे या केसचे सुपरवायझिंग ऑफिसर होते. अशा प्रकारे खोट्या केसेसची भीती घालून या गँग्स खंडणी वसूल करत होते असंही FBIचं म्हणणं आहे. आता FBIच्या या आरोपांवर SHO नागरा यांनी म्हटलंय की त्यांना या प्रकरणाबद्दल कोणतीही माहिती नाही, पण त्यांच्या विरोधात आता सरकारनं चौकशीचे आदेश दिलेत. अमेरिकेचं म्हणणं आहे की पंजाबमध्ये अशा प्रकारचा भ्रष्टाचार अनेक वर्षांपासून सुरू आहे, ज्या माध्यमातून लॉरेन्स बिश्नोई, जग्गू भगवानपुरिया यांच्या गँग्स आंतरराष्ट्रीय पातळीवर ऑपरेट होत आहेत. अमेरिकेच्या याच ऑपरेशन हार्डबॉल अंतर्गत या संपूर्ण नेटवर्कचा खुलासा होणार आहे. लॉरेन्स बिश्नोई आणि जग्गू भगवानपुरिया यांच्याशिवाय यामध्ये कॅनडातल्या व्हँक्युअरच्या रवींद्र सिंग धांडा याचं नावही समोर आलंय. अमेरिकेचा असा आरोप आहे की धांडा हा अमेरिका आणि कॅनडामध्ये अंमली पदार्थांच्या तस्करीचं मोठं रॅकेट चालवत होता. तो बॉर्डर पार मोठमोठ्या ट्रक्सच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी करत होता. आरोप असा आहे की जुलै 2023 ते नोव्हेंबर 2024 या काळात धांडा गँगनं 430 किलोपेक्षा जास्त अंमली पदार्थांची तस्करी केली होती. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, अमेरिकेच्या या खुलाशानंतर भारतात कैद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईला अमेरिकेच्या हवाली केलं जाईल का? तर भारत आणि अमेरिका यांच्यात 1997 साली एक प्रत्यार्पण करार झाला होता. या करारानुसार 2 देश एकमेकांच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत करतात. समजा एखादा गुन्हेगार भारतात गुन्हा करून अमेरिकेला पळून गेला किंवा अमेरिकेचा गुन्हेगार भारतात आला तर 2 देश मिळून त्याच्या प्रत्यार्पणाचा प्रयत्न करतात. याद्वारे गुन्हा ज्या देशात घडला त्या देशाच्या कायद्यानुसार आरोपीला शिक्षा दिली जाते. सध्या लॉरेन्स बिश्नोई हा अहमदाबादच्या साबरमती जेलमध्ये कैद आहे. आता अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी जरी त्याच्यावर आरोप लावले असले तरी तो गुजरातमध्ये बसून अमेरिकेत गँग कसा ऑपरेट करत होता हे FBIला सिद्ध करावं लागणार आहे. भारतामध्ये लॉरेन्स बिश्नोईला साबरमती जेलमधून कुठेही घेऊन जाण्याची परवानगी नाही. हा आदेश CRPCच्या कलम 268(1) अंतर्गत जाहीर करण्यात आलाय. या कायद्यानुसार सरकारकडे अधिकार आहे की एखाद्या मोठ्या गुन्हेगाराला जेलमधून दुसरीकडे नेल्यामुळं जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्याचं ट्रान्सफर रोखलं जाईल. म्हणजेच सरकारकडून स्पेशल परवानगी मिळाल्याशिवाय लॉरेन्स बिश्नोईला साबरमती जेलमधून दुसरीकडे नेता येत नाही. अमेरिकेच्या जस्टिस डिपार्टमेंटनं स्पष्ट केलंय की FBIनं आरोपी केलेल्या गुन्हेगारांना अमेरिकेत खटल्याला सामोरं जावं लागेल. पण लॉरेन्स बिश्नोईवर भारतात 80 पेक्षा जास्त खटले दाखल आहेत. त्याच्यावर दहशतवाद, हत्या आणि मकोकासारख्या कठोर कायद्यांतर्गत गुन्हे दाखल आहेत. भारत सरकार बिश्नोईला अत्यंत हाय रिस्क कैदी मानतं. त्याला साबरमतीच्या सेंट्रल जेलमध्ये कडक सुरक्षा असलेल्या एकांत कोठडीत ठेवण्यात आलंय. त्याला बाहेर आणलं तर तो पळून जाण्याची किंवा त्याच्यावर प्रतिस्पर्धी गँगकडून जीवघेणा हल्ला होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळेच न्यायालयानं सुद्धा त्याला कोर्टात फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच
हजर करण्याचे आदेश दिले. एकंदरीतच ही सगळी परिस्थिती बघता सध्या तरी लॉरेन्स बिश्नोईला भारताबाहेर नेणं अत्यंत कठीण मानलं जातंय. अमेरिकेची जरी इच्छा असली तरी भारत सरकार सुरक्षेच्या कारणास्तव बिश्नोईच्या प्रत्यार्पणाची परवानगी देणार नाही असंच बोललं जात आहे. या सगळ्यावर मोदी सरकारची भूमिका महत्त्वाची असणार आहे. अमेरिकेकडून जर बिश्नोईच्या प्रत्यार्पणासाठी दबाव आला तर त्यावर भारत सरकार काय निर्णय घेतं यावर सगळं काही अवलंबून असणार आहे. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? भारत सरकार लॉरेन्स बिश्नोईला अमेरिकेच्या हवाली करणार का? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.